हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. तर आज मी सकाळी लवकरच उठले आहे. आज गुरुचैत्र पारायणाचा 7वा दिवस आहे आणि केंद्रात आज लवकर जायचं आहे. केंद्रात आज 6 वाजल्यापासून वाचन सुरू होणार आहे, त्यामुळे माझी खूप घाई चालू आहे. आणि सकाळी सकाळी मी पुरणपोळ्या करायला घातल्यात. पुरण शिजलेलं आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे, अंघोळ देवपूजा झालेली आहे आणि आता मी सध्या रांगोळी काढते दारामध्ये. खूप कमी वेळ आहे, खूप घाईघाईत काम करावं लागतंय आज, त्यामुळं एक छोटीशी रांगोळी काढतीये आणि त्यानंतर मग मला पोळ्या करून घ्यायच्या. केंद्रामध्ये मांदियाळी असते, तर आमच्याही केंद्रामध्ये आज मांदियाळी आहे. म्हणजे सर्वांनी घरून चपाती भाजी पोळी किंवा पुरण करून आणतात आणि तेच प्रसाद म्हणून सर्वजण ग्रहण करतात. केंद्रामध्येही प्रसाद बनवला जातो, भात शिरा वगैरे बनवला जातो, पण सर्वजण जो प्रसाद घेऊन जातात तो पण महाराजांना दाखवला जातो आणि आणखी बनवला जातो. तर मी पण आज पुरणपोळ्या बनवतीये. हे बघा 5:20 झालेत सकाळी आणि माझी जवळजवळ निम्मी कामं उरकलेली आहेत आणि बाकीची जी कामं आहेत मी दुपारी आल्यानंतर करेन. हे बघा पुरण झालंय माझं आणि इथे मी पोळ्या करतेय. खूप फास्ट पोळ्या करतेय कारण मुलांनाही नाश्त्याला करून ठेवायचं आहे, कारण दुपारी थोडा वेळच लागेल यायला, त्यामुळे मुलांसाठी करून ठेवतीये आणि केंद्रात पण मी घेऊन जातीये. तर हे बघा, ज्यावेळेस आपल्याला बाहेर जायचं असेल, आपल्याला दिवस लागणार असेल किंवा आपल्याला दुपार होणार असेल, तर आपल्याला थोडीशी प्लॅनिंग करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला उद्या काय करायचंय, भाजी काय करायची, स्वयंपाकात आपण काय बनवणार आहोत आणि मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला थोडीशी आधी प्लॅनिंग करावी लागेल. तर मी रात्रीच काय केलं होतं, थोडासा गुळ किसून घेतलेला होता, डाळ काढून ठेवलेली होती की मला डाळ घालायची होती, आमटीची पूर्ण मी तयारी करून ठेवलेली होती. त्यामुळे माझं जे उद्याचं काम होतं ते सोपं होणार होतं आणि मग आपल्याला त्याचं बर्डन येत नाही आणि कामही एकदम सुव्यवस्थितपणे पार पडतात. कारण आपल्याला घरातले सर्व कामं आवरून मगच बाहेर जायचं असतं आणि पारायण करताना आपलं लक्ष पूर्ण पारायणामध्ये पाहिजे ना, घरातल्या कामांकडे लक्ष लागायला नको ना, त्यामुळं सगळं करून गेलेलंच बरं. आज स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि गुरुचैत्राची समाप्ती आहे. तर आता माझं सगळं घरातलं काम आवरलेलं आहे आणि मी आता चालली आहे गुरुचैत्र वाचनाला. सकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि वातावरणात थोडासा गारवा आहे, त्यामुळं छान वाटतंय. इतकी गरमी आज सध्या ना, प्रचंड गरमी पडलेली आहे. सकाळचं वातावरण खरंच खूप छान वाटतंय आज. केंद्रात आले, महाराजांना मुजरा केला आणि ज्या महिला सेवेकरी पारायणाला बसलेल्या होत्या त्या सर्व आलेल्या नव्हत्या, त्यामुळे थोडासा वेळ होता, म्हणून म्हटलं की चला थोडीशी प्रहर सेवा करावी. पारायणाला बसलेल्या बऱ्याच महिला सेवेकरी आलेल्या नव्हत्या, त्यामुळं सगळेजण त्यांची वाट बघत होते की ते आल्यानंतर पारायणाला सुरुवात करावी, कारण तसं सुरुवात करता येत नाही. तर मी मग तो प्रहर सेवा झाल्यानंतर म्हटलं थोडं आपण व्हिडिओ काढावा आणि मग मी व्हिडिओ काढत होते. मग सगळ्या जणी एकदम व्यवस्थित बसल्या आणि मी व्हिडिओ काढते हे त्यांना जेव्हा कळलं, त्या सगळ्या एकदम व्यवस्थित बसल्या. मी सांगितलं त्यांना की मी हा युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे, तर मग त्यांना एकदम छान वाटलं आणि एकदम व्यवस्थितपणे त्या बसलेल्या आहेत. ताई इकडे बघा, युट्यूबला टाकणार आहे मी. बसा बसा. ओ ताई, तुमच्या 1 मिनिट हात खाली करा, 1 मिनिट करा खाली. आले का? फोन लावा ना, मग फोन लावा. नंबर एक पाटांवरती लिहिलेले आहे. ओ ताई इकडे बघा, इकडे बघा. गणपती सुरक्षा ओ ताई
ज्या महिला सेवेकरी पारायणाला बसलेल्या आहेत पण त्या अजून आलेल्या नव्हत्या, त्यासाठी सगळेजण वाट बघत होते आणि मग सगळ्याजण एकमेकाशी गप्पा मारत होत्या. त्यांना मला सांगावं लागत होतं की इकडे बघा, मला व्हिडिओ शूट करायचा आहे. ओम नमस्ते गणपती प्रत्येक संपत्ती तमे जन तमे आणि फायनली सगळ्या महिला आल्या पारायणासाठी आणि पारायण एकदाशी सुरू झालं. आमच्या केंद्रामध्ये जवळजवळ 200 सेवेकरी पारायणाला बसलेले आहेत. त्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. पुरुष सेवेकरी 6 ते 7च आहेत, पण महिलांची संख्या यामध्ये खूप आहे. महिला सेवेकरीचं हे जे केंद्र आहे त्याची पूर्ण व्यवस्था महिला सेवेकरीच बघत आहेत. पुरुष सेवेकरी सुद्धा आहेत, पण महिलांची संख्या या केंद्रामध्ये जास्त आहे. आज पारायणाची समाप्ती असल्यामुळे पारायण झाल्यानंतर ग्रंथ डोक्यावर घेऊन औदुंबर प्रदक्षिणा करायची असते आणि त्यानंतर ग्रंथ घरी घेऊन जायचा असतो. तर आता पारायणाची सांगता झाल्यानंतर किंवा पारायण पूर्ण वाचून झाल्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा पण आहे आज. पूर्ण वाचून झालेलं आहे, पारायण पूर्ण झालेलं आहे आणि आता वेळ आहे औदुंबर प्रदक्षिणा करायची. तर त्यामुळं इथं ज्या पण महिला पारायणाला बसलेल्या होत्या त्या सर्वजण ग्रंथ डोक्यावर घेऊन आधी महाराजांना मुजरा करायला जातात आणि तिथून औदुंबर प्रदक्षिणा करतात आणि त्यानंतर महाप्रसाद घेऊन ग्रंथ घेऊन घरी जातात. तर ही लाईन बघा, हे तेच आहे. औदुंबर प्रदक्षिणासाठी ही लाईन इतकी आहे. 5 वेळा किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालतात. औदुंबर प्रदक्षिणा झाली आणि आता इथं चालू आहे. बायकांनी चांगला ठेका फेर धरलेला आहे. हीच तर खरी गंमत आहे ना. कुठलंही काम असू दे, हे तर पारायण आहे, पण कुठलंही काम असू दे जे आपण एकत्रितपणे करतो त्यातच खरी मजा आहे, गंमत आहे. तर इथं सुद्धा केंद्रामध्ये 7 दिवस पारायण केलं. ते 7 दिवस कसे निघून गेले हे कळलंच नाही. रोज सकाळी उठायचं, घरातली कामं करायची, नंतर पारायणाला इथे यायचं, पारायण पूर्ण करायचं, पुन्हा घरी जायचं, पुन्हा घरातली कामं करायची. हा जो क्रम होता हा 7 दिवस लगातार असाच चालू होता. पण नाही कळलं की किती लवकर दिवस गेले आणि आज इतकं छान वाटतंय ना. खूप प्रसन्न वाटतं. बर्डन अजिबात आलं नाही. सगळ्या जणी फेर धरून मस्त ठेका धरतायत. ठेका धरलेला आहे इथं, फेर धरतायत आणि एन्जॉय करतायत. खरी गंमत आहे ही अशीच आहे. महाराजांना एकच विनंती की ज्यांनी पारायणाला जो संकल्प केला असेल त्यांचे सगळे संकल्प पूर्ण होऊ देत, त्यांचे मनोरथ पूर्ण होऊ देत आणि ही वर्षातून 2 वेळा पारायण करायची संधी मिळते आणि 2 वेळा सगळेजण आम्ही एकत्र येतो. जे पण स्वामी सेवेकरी असतात त्यांना ती 2 वेळा पारायण करण्याची जी संधी भेटते ना, ती सुवर्ण संधीच म्हणावी लागते. इथं बघा किती छान ठेका धरलाय ना महिलांनी. खरंच खूप छान वाटतं एकत्रितपणे कुठल्याही गोष्टी एकत्रितपणे केल्यानंतर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक गोष्टी ज्या असतात त्या एकत्रितपणे करायला पाहिजे. त्याचा जो असर आहे किंवा त्याचा जो प्रभाव आहे तो कितीतरी पटीने वाढतो. म्हणून आध्यात्मिक सेवा जी आहे ती एकत्रित करण्याला जास्त महत्त्व आहे असं गुरुमाऊली सांगतात. महिला सेवेकरी इथं फेर धरतायत आणि बाहेर पुरुष सेवेकरी महाप्रसाद वाटतायत. महाप्रसादाचा कार्यक्रम बाहेर चालू आहे, पण महिला अजूनही या इथे इतक्या मग्न आहेत ना की त्यांना भूकही नाही लागलेली. आणि त्यांना जर कुणी म्हटलं की नाही तुम्ही जा जेवून घ्या, घरचं सगळं आवरून पारायणाला यायचं, घर सांभाळून, मुलं सांभाळून, अध्यात्म सुद्धा आम्ही सांभाळू शकतो असंच काहीसं या महिलांना म्हणायचं आहे. आणि त्यातून त्या स्वतःचा एन्जॉय पण करतायत आणि खरंच खूप छान वाटतं असं बघितलं की. आणि खरं सांगते या पारायणाची किंवा सप्ताहाची सर्व तयारी महिला सेवेकऱ्यांनीच केलेल्या आहेत. या सगळ्या तयारी रात्रंदिवस त्या पळत होत्या, रात्रंदिवस त्या याची तयारी करत होत्या आणि सर्व मनापासून करत होत्या. तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून कौतुक. आणि आता वेळ आहे जेवणाची, महाप्रसाद घ्यायची, तर त्या घेत आहेत. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा. छान छान कमेंट्स करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.